आदिवासी वधूवर मेळावा उत्साहात, समाजबंध दृढ करण्याचा उपक्रम। बातमी नाशिक येथून। कार्तिक स्वामी आदिवासी बहुउद्देशीय मंडळ नाशिक यांच्या वतीने आयोजित आदिवासी वधूवर मेळावा शनिवार दिनांक 21 मार्च 2026 रोजी म्हसरूळ येथील श्रीनाथ कृपा लॉन्स येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। समाजातील युवक युवतींना योग्य जीवनसाथी निवडण्याची संधी उपलब्ध करून देणे तसेच विखुरलेल्या समाज बांधवांना एकत्र आणणे हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश होता। कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आली। त्यानंतर श्रद्धांजली अर्पण करून उपस्थित मान्यवर व समाज बांधवांचे स्वागत करण्यात आले। मंडळाचे अध्यक्ष श्री डी.पी. जाधव यांनी प्रास्ताविकातून मेळाव्याच्या उद्देशाविषयी मार्गदर्शन केले। यानंतर वधूवर परिचय सत्रास सुरुवात झाली। युवक युवतींसह घटस्फोटित विधवा विधूर व परित्यक्त व्यक्तींनाही आपला परिचय करून देण्याची संधी देण्यात आली। या उपक्रमाला समाज बांधवांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी महापौर विद्यमान नगरसेविका रंजनाताई पोपटराव भानशी ह्या होत्या। यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून समाज एकत्रीकरणाचे महत्त्व अधोरेखित केले। अशा उपक्रमांमुळे सामाजिक नातेसंबंध अधिक दृढ होतात असे मत त्यांनी व्यक्त केले। या मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे पदाधिकारी व सदस्यांचे विशेष योगदान लाभले। उपाध्यक्ष श्री डी.एल. जोपळे, सरचिटणीस श्री शांताराम गोपाळ पवार व श्री धनराज प. भरसट, खजिनदार तसेच सदस्य हिरामण बहिरम, पुंडलिक जोपळे, विठ्ठल मोळे, दिलीप चव्हाण, अशोक खांबाईत व महिला सदस्या सौ उषा जाधव, सौ चंद्रकला बहिरा व सौ पुष्पा जाधव यांचे योगदान लाभले। तसेच शांताराम पवार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व आयोजनात सक्रिय सहभाग नोंदवला। कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्षीय मनोगत, आभार प्रदर्शन व अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। मेळाव्यामुळे आदिवासी समाजातील एकोपा वाढण्यास व नवीन नातेसंबंध निर्माण होण्यास मोठी मदत होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। कार्तिक स्वामी आदिवासी बहुउद्देशीय मंडळाच्या वतीने संपन्न होणाऱ्या वधूवर परिचय मेळाव्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले सर्व महिला पुरुष लहान मुलं जे असतील ते सर्व पाहुण्यांचं मंडळाच्या वतीने मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो। मार्च असल्यामुळे आजच्या मेळाव्यावरती उपस्थितांचा असा थोडा परिणाम होणार आहे हे आम्हाला कल्पना होती। काही परीक्षाही आहेत। मार्चमुळं जी नोकरीत असलेली मंडळी बऱ्याच वेळेला भरपूर उपस्थिती असते, परंतु मार्चच्या कामामुळे ते येऊ शकलेले नाही। परंतु मंडळाच्या प्रथेप्रमाणे प्रत्येक 3 महिन्यामध्ये एक मेळावा आम्हाला घ्यावा लागतो, उपस्थिती असो अगर नसो, कारण ते मंडळाने ठरवलेलं आहे। आजचा हा कार्यक्रम या नाथकृपा लॉन्समध्ये जो संपन्न होत आहे हे नाथकृपा लॉन्स पहिले ते सांगतो तुम्हाला। लॉन्स या नाथकृपा लॉन्सचे मालक अतुल पोपटराव भानसी आणि त्यांचे पालक सौ रंजनाताई भानसी आणि पोपटराव भानसी। मंडळाकडनं आतापर्यंत हा 21वा मेळावा इथं संपन्न झाला। किती? 21वा। या 21व्या मेळाव्याच्या संपन्नतेकरिता त्यांनी मंडळाकडनं 5 पैसे सुद्धा काहीही घेतलेले नाही। विनामूल्य मंडळासाठी, नुसतं मंडळासाठीच नाही पण समाजाचे कुठलेही कार्यक्रम असले तर ते हे लॉन्स विनामूल्य उपलब्ध करून देत असतात। त्यापासून टाळ्या वाजवूया आपण। त्याची निर्मिती करणं हे फार मोठं कार्य आहे। हा कोणीही करू शकत नाही आणि जो करू शकतो तो एकच माणूस करू शकतो की ज्याला समाजाचा अभिमान आहे। जर समाजाचं करतं ज्याला समाजाचा अभिमान आहे, स्वाभिमान आहे, असाच माणूस करू शकतो। आणि ते खरोखर मला भानसीताईच्या माध्यमातून आपल्या समाजाकरता कोणीतरी कार्य करणारा, पुढं समाजाचे विचार मांडणारा माणूस त्याच्या रूपाने आपल्या समाजामध्ये आलेला आहे। आपण बऱ्याच वेळेला विचार करत असतो की मी जन्माला आलेला आहे, मी कोण आहे। आपण पहिल्यांदा आपण स्वतःला ओळखावं। एक नोकरी करणारा माणूस आहे, एक कोणाचं
मुलगा आहे, मी या समाजाचा नागरिक आहे, आपलं अस्तित्व काय आहे, आपण कोण आहोत, आपण कशाला आलेलो आहोत याची पहिल्याने आपण स्वतःकरता प्रश्न विचारावा. आणि तेच प्रश्न मला जास्त वाचली पाहिजे. आता हा 31वा कार्यक्रम 31वा मेळावा घेतला जात आहे. मी या समाजाची एक मुलगी आहे, या समाजाची एक माता आहे, मी या समाजाची भगिनी आहे, मी या समाजाची काहीतरी मला देणं आहे. कार्यक्रमाचा अध्यक्षा तो भारतीताई, व्यासपीठावर उपस्थित मान्यवर गायकवाड साहेब, नगर साहेब स्वागत करतो. आणि मला तर बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी 2 शब्द व्यक्त करतोय. या संस्थेने, या मंडळाने या 10-12 वर्षामध्ये अनेक प्रकारचे उपक्रम आपल्या समाजासाठी घेतलेले आहेत आणि केले. आपण या भाषणांमधून आणि कार्यक्रम पत्रिकेमधून पाहिले, ऐकले. परंतु मला जो काम करतो आणि जे करतात त्यांच्याकडं कामं सांगितले जातात आणि म्हणून मला एक उणीव असलेली आहे. माझा आग्रह नाही, फक्त विनंती आहे की आपण इतके कार्य करत असताना आपल्या समाजामध्ये 1-2 मुलं असे आहेत की ते अपंग आहेत, अनाथ आहेत, आई नाही, वडील नाही, कोणीतरी पालकांनी त्यांचं संगोपन केलेलं आहे. परंतु आज त्यांच्या अनुभवाचा फार मोठा प्रश्न त्यांच्या जीवनामध्ये उभा आहे. तर आपल्या समाजामध्ये आणि जागृतीमध्ये दानशूरपणाची काही कमतरता नाही. आपण जर एखाद्या विवाहाचं असं आयोजन केलं की खरोखर अनाथ आहे, आई आणि वडील नाही, कोणते मावशी काका, तर त्यांनी त्यांचं शिक्षण पायावर उभं केलंय. परंतु लग्नाचा प्रश्न जर त्यांचा खूप अडचणीचा असेल तर असा एखादा एक प्रायोगिक तत्व आपण या ठिकाणी तो विवाह आयोजित करावा अशी माझी एक सूचना आहे. मान्य केली तर ठीक, नाही तर केले, आणि जर झाले तर त्या विवाह समारंभासाठी माझी स्वतःची अशी पहिली आर्थिक मदत असेल त्या विवाहाला मी आर्थिक मदत करू शकेल. मंडळाने सांगितलं 10, 20, 11 दिवसीय बहुउद्देशीय मंडळ नाशिक या मंडळाचा आजचा हा 33वा वधूवर परिचय मेळावा. हा मेळावा घेण्याचा उद्देश एकच आहे, सर्व समाज बांधवांनी एकत्र यावं, एकमेकांच्या ओळखी व्हाव्या आणि मुलामुलींचा परिचय या ठिकाणी व्हावा. हे मंडळ सर्व मुलामुलींचं जे उपवर आहेत, जे लग्नायोग्य आहेत, अशा सर्व वर आणि वधू यांच्या पालकांकडून फॉर्म भरून घेत असतात. त्यामध्ये सर्व बायोडाटा असतो. त्या बायोडाटानुसार मुलं मुली हे एकमेकाच्या पसंतीनुरूप शैक्षणिक वाईज या कार्यालयामध्ये ज्या फायली ठेवलेल्या आहेत तिथून बायोडाटा घेऊन एकमेकाशी संपर्क करून ते लग्न जुळवत असतात. आतापर्यंत साधारणतः 8 ते 9 हजार वधूवरांची नोंदणी झालेली आहे. त्यापैकी 6.5 ते 7 हजार मुलामुलींची लग्न जमलेली आहेत. हा आकडा जरी अंदाजे असला तरीही त्याच्यापेक्षा जास्त लग्न जुळलेले आहेत. हे मंडळ याच्याकडून साधारणतः 500 रुपये वर्गणी, 500 रुपये फॉर्म फी घेतात. त्या 500 रुपये ही वार्षिक असते. त्या 500 रुपयामधून वर्षभरातून 4 ते 5 मेळावे कमीत कमी घेतले जातात. त्याच्यातून जे पैसे शिल्लक थोडेफार राहतील तर त्याच्यामधून अतिदुर्गम भागातील ज्या शाळा आहेत त्या एका वर्षात अतिदुर्गम तालुक्यातील अतिदुर्गम भागातील 15 शाळांना वर्षभर पुरेल असं इयत्ता 1ली ते 6वीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवलं जातं. त्याचप्रमाणे वर्षभरात 1 ते 2 आरोग्य शिबिरं, गुणवंताचे सत्कार किंवा असेच आपत्कालीन जर समजा काही समाज बांधवांच्या काही अडचणी आल्या तर त्यासुद्धा सोडवण्याचं काम करतात. हे फक्त केवळ मुलामुलींकडून नाव नोंदणीच्या मार्फत जे 500 रुपये आपण घेतो त्या 500 रुपयामधूनच हा खर्च केला जातो. त्याचप्रमाणे काही देणगीदार पण असतात. आपण देणगी स्वरूपामध्ये पैसे घेतो आणि त्या देणगीतून हे असे खर्च केले जातात. ही संस्था
धर्मदाय आयुक्तांकडं नोंदणी केलेली आहे. संस्थेचं प्रतिवर्षी ऑडिट केलं जातं, चार्टर्ड अकाउंट यांच्याकडून ऑडिट केलं जातं आणि कोणतेही पैसे विना पावतीचे स्वीकारले जात नाही. पावती घेऊन नंतरच या पैशाचा उपयोग केला जातो. त्यामुळे सर्व कारभार हा पारदर्शक आहे. मंडळाचं संचालक मंडळ हे सतत कार्यरत असतात. हे मंडळ सर्व सेवानिवृत्तांचं मंडळ आहे. सेवानिवृत्त मंडळी ही कार्यालयामध्ये दररोज 7ही दिवस पाळीपाळीने उपस्थित राहून दुपारी 1 ते 4 या वेळात समाज बांधवांची सेवा करण्याच्या दृष्टीने विनामूल्य सेवा करत असतात. त्या ठिकाणी हे सर्व फॉर्म भरून घेणं, त्याचप्रमाणे प्रत्येकाची माहिती वेगळी वेगळी करणं, या पद्धतीने हे मंडळाचं कामकाज चालू असतं. मंडळाचं जे काम सुरू आहे ते साधारणतः 2012 पासून आता हा 33वा मेळावा आहे. 33 मेळाव्यापैकी अंदाजे 21 ते 22 मेळावे हे नाथकृपा लॉन्सला झालेले आहेत. याचं कारण नाथकृपा लॉन्स हे नाशिक शहरापासून जवळ आहे आणि सर्व लोकांना हे परिचित झाल्या कारणानं यायला जायला इथेही असतं. त्यामुळे नाथकृपा लॉन्सचे संचालक जे बानसी परिवार आहे, ह्या बानसी परिवाराने हे नाथकृपा लॉन्स मंडळासाठी उपलब्ध करून देतात. त्यामुळे त्याचा फायदा मंडळाला आणि समाज बांधवांना नक्कीच होतो. त्यामुळे बानसी परिवाराचे पण आहे आणि आजच्या कार्यक्रमाला जेही प्रमुख पाहुणे आणि समाज बांधव उपस्थित होते त्या सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद.